पहिल्यांदा काय केले आपण बाळांनो, पहिले इक्वेशन मानले 4m + 6n = 54. सेकंड इक्वेशन आहे 3m + 2n = 28. इक्वेशन नंबर 2. याला बाळांनो आपण काय म्हणतो a, याला काय म्हणतो आपण b, याला काय म्हणतो c, किंवा याला म्हणायचे 1, याला म्हणायचे 2, किंवा याला म्हणायचे 3. d साठी काय लॉजिक आहे 12, dx साठी काय लॉजिक आहे 32 आणि dy साठी काय लॉजिक आहे 13. बरोबर. म्हणून लक्षात घ्या 12 म्हणलं की काय येणार 4 3 6 2, मग इथं लिहिले 4 3 6 2. त्याच्यानंतर 32 म्हणजे काय येणार आहे 32 म्हणलं तर 3 आणि 2 म्हणजे 54 आणि 28, आणि 32 म्हणजे इथं 2 आलं ना 6 आणि 2 म्हणजे 54 28 आणि 6 2. त्यानंतर 13 म्हणले की काय येणार हा पहिला हा तिसरा 4 3 54 28, 4 3 54 28. नंतर सिंपली याने याला गुणायचं 4 दुने 8, 6 3 म्हणजे 6 ने 3 ला गुणलं 6 3 18, हे 8 प्लस आहे आणि 18 काय मायनस आहे. प्लस मायनस चे काय होणार आहे वजाबाकी होणार. 18 8 गेले हे 10 आले आणि चिन्ह मायनस असल्यामुळे काय आलं -10. म्हणजे तुम्हाला बाळांनो काय मिळाला डी मिळाला. डी किती मिळाला -10. नेक्स्ट त्याच्यानंतर 54 दुने किती आलं 108 आणि 28 किती आलं 168. दोघांची काय केली वजाबाकी. हे प्लस आहे आणि हे काय मायनस. 168 मधून 108 गेले किती राहिले -60. म्हणजे तुम्हाला dx मिळाला किती मिळाला -60. नेक्स्ट 28 चौक 112 आणि 54 त्रिक 162. आता हे प्लस आहे आणि हे काय मायनस आहे. 162 मधनं 112 गेले किती आलं -50. म्हणजे dy तुम्हाला किती मिळाला बघांनो -50. आता आपल्याला काय करायचंय एक्स काढायचंय. एक्स चा फॉर्म्युला इथे दिला बघा. x = dx/d. मग dx किती आलेला आहे -60 आला. d किती आला -10. त्यामुळे काय आलं मायनस मायनस प्लस 10 1 जा 10, 10 6 जा 60. किती आलं उत्तर x आला 6. त्यानंतर y किती बाळांनो y आहे dy/d. dy ची किंमत किती आहे dy दिलाय इथं -50 आणि d किती दिलाय 10. म्हणजे काय ना -50 / -10. मायनस मायनस प्लस 10 1 जा 10 आणि 10 5 जा 50. किती आलं 5. म्हणजे बाळांनो सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन काय आलं x, y = 6, 5. जर दिले आपल्याला 6x - 4y = -12. इक्वेशन नंबर 1. अँड 8x - 3y = -2. आता या दोन इक्वेशन मध्ये लक्षात घ्या. पहिल्यांदा a आहे तो काय आहे 6 आणि 8, b आहे तो काय आहे -4 -3 आणि c काय आहे -12 -2. याला तुम्ही 1, याला 2, याला 3 घेऊ शकता. पहिल्यांदा d म्हणजे काय बाळांनो 12, dx म्हणजे काय 32 आणि dy म्हणजे काय 13. बरोबर. हे शॉर्टकट आपण सांगितलेले आहे. म्हणजे थोडक्यात काय 12 म्हणलं तर हे दोन घ्यायचे आपल्याला, हे दोन घ्यायचे. पहिल्यांदा काय लिहिलं इथं 6 आणि 8, नंतर -4 आणि -3, -4 -3. dx साठी काय 32 म्हणजे 3 आणि 2 म्हणजे -12 -2. इथं लिहिले -12 -2. त्याच्यानंतर काय बाळांनो 13 म्हणलं तर कोण येणार 1 आणि 3. मग एकूण 6 आणि 8 -12 -2. इथं लिहिले 6 आणि 8 -12 आणि -2. मग आता डी कसं काढलाय बघा. तर 6 न -3 ला बोलायचे. 6 गुणिले -3 किती आलं -18. त्यानंतर दोघांच्या मध्ये चिन्ह काय वजा. ह्या 8 न -4 ला बोलायचं -32 आणि हे वजामुळे काय झालं वजा अधिक. मग अधिक 32. एक म्हणजे -18 प्लस काय आलं 32 मधनं 18 घालवले 14. मोठ्या संख्येचे साइन काय प्लस म्हणून काय आलं +14. म्हणजे डी ची किंमत किती आली +14. पहिल्यांदा आपल्याला डी किती मिळालं बाळांनो +14. त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय करा. हे -12 आहे आणि हे -3 आहे. दोघांचे चिन्ह मायनस आहे. मायनस मायनस काय होणार प्लस आणि 12 किती आलं 36. त्यानंतर हे बी मायनस आहे, हे बी मायनस आहे. -4 न -2 ला मल्टिप्लाय केलं काय आलं +8. बरोबर. मी इथं +8 लिहिलं आणि दोघांची वजाबाकी. 36 मधनं 8 गेले किती आले 28. मी इथं 28 लिहिलं. म्हणजे dx ची किंमत किती आली बाळांनो dx आला 28. नेक्स्ट dy म्हणजे काय सांगितलंय 13. मग ते 13 पण घेतलेलंच आहे. 6 आणि -2 किती आलं हे 6 × -2 -12. बरोबर. हे मायनस साइन तसंच मायनस मायनस प्लस झालं हे
आणि 12 96. 96 मधनं 12 गेले, किती आले 84. म्हणजे dy ची व्हॅल्यू किती आली बाळांनो 84. बरोबर. मग x इथं काढलाय बघा, dx डिवायडेड बाय डी, dx डिवायडेड बाय डी. dx किती आहे 28 आणि d किती आहे 14. 28 भागिले 14 बरोबर किती आलं 2. त्याच्यानंतर y काढलेला आहे dy डिवायडेड बाय डी. मग dy किती आहे 84 आणि d किती आहे 14. मग 84 भागिले 14, 14 + 84 म्हणजे y किती आला 6. मग सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x, y इज इक्वल टू 2,6. किती आलं 2,6. थँक्यू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय, लक्ष द्या व्यवस्थितपणे. आता बघा पहिलं इक्वेशन काय दिले, x प्लस 2y इज इक्वल टू -1. सेकंड इक्वेशन 2x - 3y इज इक्वल टू 12. त्यानंतर काय दिले, आता आपल्याला काय काढायचंय डी काढायचंय. लक्षात घ्या, डी काढण्यासाठी काय लक्षात ठेवायचंय 12 किंवा ए बी. त्यानंतर dx काढण्यासाठी काय आहे 32 म्हणजे सी बी. आणि dy काढण्यासाठी काय आहे 13 म्हणजे काय ए सी. बरोबर. मग आता सांगा पहिल्यांदा तर काय घ्यावं लागेल, पहिल्यांदा बघा 1 आणि 2, 1 आणि 2 बरोबर. त्यानंतर b1 b2 काय येणार आहे 2 आणि -3, मग इथं आलं 2 आणि -3. त्यानंतर dx साठी काय dx इथं झालं 12, हे झालं 32. सांगा काय येणार इथं 32 साठी हा झाला 3, हा झाला 2 म्हणजे -1 आणि 12 किती आलं -1 12. आणि नंतर काय आलं 32 म्हणजे हे 2 आला, 2 आणि 3, 2 आणि -3. त्यानंतर dy साठी काय आहे 13 म्हणलं तर कोण येणार, हा झाला 1, हा झाला 3, मग हा 1 आणि 2, 1 2, 1 आणि 2. त्यानंतर इथं काय येणार आहे 3 म्हणलं की -1 12, -1 आणि 12 बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं लक्षात घ्या, त्याच्यानंतर काय करायचं बघा, यानं याला गुणायचे, -3 ने 1 ला गुणलं -3 आलं बरोबर. 2 न 2 ला गुणलं 4 आलं, -3 4. दोघांचे चिन्ह काय समान, मग त्यांची काय होणार बेरीज. म्हणजे आपल्याला पहिला डी आहे तो काय मिळाला -7 मिळाला. डी किती मिळाला आहे, डी मिळालेला आहे -7. त्यानंतर इथं बघा -3 आणि -1 यांचा गुणाकार आला 3, 12 दुने 24 बरोबर. 1 अधिक 1 वजा आहे, वजाबाकी 24 मधनं 3 गेले 21, मोठ्या संख्ये चिन्ह वजा 21 आलं. म्हणजे dx ची किंमत किती आली -21. त्याच्यानंतर 12 एके 12 आणि 2 गुणिले -1 आलं -2, -2 वही वजा अधिक 2 आलं, 12 आणि 2 किती आलं 14. म्हणजे dy ची किंमत किती आली बाळांनो 14 आली बरोबर. मग x काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे dx बाय डी. dx किती आहे बघा इथं dx -21 भागिले डी किती आहे -7 वजा अधिक 7 एके 7, 7 त्रिक 21 किती आलं 3 बरोबर. आणि y काढण्यासाठी फॉर्म्युला काय dy डिवायडेड बाय डी. dy किती आहे dy आहे 14 इथं दिलाय बरोबर 14. आणि डी किती आहे, डी दिलेला आहे -7. मग हे 7 एके 7, 7 दोन्ही 14 किती आलं -2. किती आलं -2. लक्षात घ्या इथं दिलंय बघा सोल्युशन. x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय डी. x किती आला 3 आला. आणि y इज इक्वल टू काय दिले 14 डिवायडेड बाय -7 दॅट इज -2. सोल्युशन ऑफ इक्वेशन इज 3, -2. पहिलं एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन दिले 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. बाळांनो व्यवस्थितपणे लक्षात घ्या, पहिलं इक्वेशन काय लिहिले 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 आणि 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. म्हणजे त्याचे कोइफिशियंट लिहून घ्यायचे बरोबर. याला म्हणायचे बाळांनो 1, याला म्हणायचे 2, याला म्हणायचे 3 बरोबर. किंवा याला a मानायचं, याला b मानायचं, याला
सी मानायचं बरोबर. मग डी काढण्यासाठी काय घ्यायचे 12 किंवा ए बी. डीएक्स काढण्यासाठी काय घ्यायचे 32 किंवा त्याला काय म्हणायचे सीबी. काय म्हणायचे सीबी. सीबी. आणि डीवाय साठी काय म्हणायचं आपल्याला 13 म्हणजे काय ना एसी बरोबर. आता याचा अर्थ थोडक्यात काय लावायचा बाळांनो आपल्याला इथं डिटर्मिनंट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे 12 म्हणजे काय हा 1 आणि हा 2 म्हणजे काय आलं 4 आणि 6. इथं आलं 3 आणि 5. किती आलं 3 आणि 5. पुढं 32 म्हणजे काय आलं हा 3 आणि 2 म्हणजे किती 4 आणि 8. आणि इथं 3 आणि 5. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला डीवाय. डीवाय साठी काय 13. 13 म्हणजे हा 1 आणि हा 3 म्हणजे कोण आलं 4 आणि 6 आणि 4 आणि 8. आता काय करायचं तिरका गुणाकार. याला बोलायचं याला बोलायचं बरोबर. मग इथं 4 पंचे 20 3 सक 18. त्यांची काय करायची वजाबाकी. 20 वजा 18 किती येणार आहे 2 येणार आहे बरोबर. 4 पंचे 20 8 त्रिक 24. 20 वजा 24. 20 मधनं 24 जाईल का नाही. 24 मधनं 20 घालवायचे किती आलं 4. मोठ्या संख्येत चिन्ह काय मायनस किती येणार -4. त्यानंतर यानं बोलायचं याला 4 8 32 4 सक 24 यांची वजाबाकी. 32 मधनं 24 गेले किती आले बाळांनो 8. किती आले 8. मग एक्स काढण्यासाठी इथं फॉर्म्युला दिला बघा एक्स इज इक्वल टू dx by d and y is equal to dy by d. मग dx आपण काढलेला आहे किती आहे dx किती आहे -4 आणि d किती आहे 2. मग इथं लिहिले बघा -4 divided by 2 that is मायनस तसंच राहील 2 into 2 4 म्हणजे 2 2 जा 4 येईल म्हणजे किती येणार -2. x किती आला -2. y काढण्यासाठी बघा काय दिले dy by d. y ची किंमत किती dy ची किंमत किती आहे dy आहे 8 आणि d किती आहे 2. मग किती आलं 8 divided by 2 that is 4. म्हणजे सोल्युशन ऑफ इक्वेशन काय आलं x, y is equal to किती आले -2, 4. अतिशय सोपा आहे. फक्त लक्षात ठेवायचे पहिल्यांदा d काढायचा आहे 12, dx काढायचा आहे 32 आणि dy काढायचा आहे 13. 3x plus -4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. आता या ठिकाणी जे 3 आणि 4 आहे असणारे ए. त्यानंतर -4 आणि 3 असणारे बी आणि 10 आणि 5 काय असणार आहे सी. किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय 1 2 आणि 3. हे लक्षात ठेवा बरोबर. म्हणजे डी काढताना आपण काय म्हणले याला 12 बरोबर किंवा याला आपण ए बी म्हणू शकतो. किंवा डीएक्स काढण्यासाठी आपण काय म्हणले त्याला 32 बरोबर. 32 म्हणजे काय येणार सीबी. आणि डीवाय काढण्यासाठी काय म्हणले आपण त्याला 13. 13 म्हणजे काय येणार एसी. आता लक्षात घ्या इथं काय लिहिले बघा 12 म्हणजे काय आलं मग थोडक्यात 12 म्हणजे ए आणि बी बरोबर. मग इथं लिहिले बघा A1 A2 हा आणि B1 B2. म्हणजे पहिल्यांदा कोण येणार हा झाला A1 हा झाला A2 हा झाला B1 हा झाला B2. 3 4 आणि -4 3. मग इथं 3 4 -4 3. त्यानंतर डीएक्स साठी काय घेतले आपण 32. 32 ला काय म्हणले आपण सीबी म्हणले. काय म्हणले सीबी. मग सीबी म्हणल्यावर काय येणार हा झाला C1 हा झाला C2 हा झाला B1 हा झाला B2. म्हणजे 10 आणि काय आलं 5 10 5 आणि -4 3. त्यानंतर डीवाय साठी आपण काय म्हणले बाळांनो 13. काय म्हणले 13. 13 म्हणजे कोण येणार आहे हा झाला 13 हा 1 आणि हा 3 बरोबर. हा झाला A1 A2 C1 C2. मग A1 A2 C1 C2 कोण आहे 3 4 आणि 10 5. इथं लिहिले 10 5. त्याच्यानंतर बाळांनो काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार. 3 न 3 ला गुणलं बरोबर किती आलं इथं लिहिले इथं 9 आला. त्यानंतर 4 न 4 ला गुणलं किती आलं 16. मधलं साइन काय होतं मायनस बरोबर. आणि मायनस मायनस या ठिकाणी काय येणार आहे मायनस मायनस प्लस येणार बरोबर. मग 4 जो किती झालं 16. 9 आणि 16 किती आलं 25 आलं. किती आलं 25. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 10 न 3 ला मल्टिप्लाय करायचं. 10 into 3 किती आलं 30 बरोबर. मायनस इथं आलं -4 into 5 काय आलं -20. -20 आणि हे मायनस 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 +20 आणि 3 + 20 किती आलं 50 आलं बरोबर. त्यानंतर इथं दिलं बघा डीवाय. डीवाय काय आलं 3 into 5 दॅट इज 15
आणि 10 इंटू 4 दॅट इज 40. आता दोघांची काय करायची वजाबाकी. आणि 15 मधून 40 वजा होणार नाही, मग 40 मधून 15 घालवले किती आले 25. आणि त्यानंतर मोठ्या संख्ये चिन्ह मायनस असल्यामुळे किती आलं -25. थोडक्यात डी जो आहे तो किती आला 25 आला. dx किती आला dx आला 50 आणि dy किती आलेला आहे -25. मग आता लक्षात घ्या या ठिकाणी दिलंय x काढण्यासाठी फॉर्म्युला dx बाय d 50 डिवाइडेड बाय 25. dx किती आहे 50 आणि d किती 25. 25 एके 25, 25 दुने 50. किती आपलं उत्तर आलं 2. त्याच्यानंतर y काढण्यासाठी फॉर्म्युला दिलाय किती दिलाय dy डिवाइडेड बाय 2 सॉरी dy डिवाइडेड बाय d. मग आता dy ची किंमत किती आहे बाळांनो dy आहे -25 आणि d किती आहे इथं +25. 25 ला 25 कॅन्सल किती आलं 1 -1. म्हणजे x किती आला +2 आणि y किती आला -1. Therefore, solution of given equation is x, y is equal to 2, -1.